नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत आजीने बनवलेलं कोल्हापुरी पद्धतीने मटण सुक्का। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे 1.5 किलो मटण घेतलं। तर याच्यामध्ये चरबी होती ती साईडला काढून घेतली आहे। तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं। वाटीभर तेल याच्यामध्ये घातलं। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला साईडला काढून घेतलेली चरबी। तर चरबी चांगली परतून घ्यायची तेलामध्ये। आता याच्यामध्ये घालूया मटण चांगलं स्वच्छ धुवून घेतले साफ करून। याच्यात घातलं चमचाभर मीठ। आता मिठामध्ये चांगलं मटण परतून घ्यायचंय। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिटे चांगली वाफ काढून घेऊया। आता याच्यावरचं झाकण काढून घेतलं। याचा कलर बघा बदलला आहे। आता याच्यामध्ये घालूया आपण गरम पाणी। तर 3 ते 4 तांबे याच्यामध्ये पाणी घातलं गरम। तर थंड पाणी घालायचं नाही, गरमच पाणी घालायचं। आता याच्यावर झाकण ठेवून आपण मटण शिजायला ठेवून देऊया। तर इथे आपण मसाला तयार करून घेऊया। तर इथे मसाला घेतलाय धने, जिरे, पांढरे तीळ, मसाला वेलची, स्टार फूल, लवंग, काळी मिरी, दालचिनी, हिरवी वेलची आणि थोडेसे चणे। इथे कांदा घेतलाय, 4 कांदे चिरून घेतलेत, सुकं खोबरं घेतलंय चिरून, आलं, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर। तर आपण अगोदर मसाला भाजून घेऊया। तर गॅसवर तवा गरम करायला ठेवला। तवा गरम झाल्यानंतर याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालून घेतले। तर मसाले चांगले परतून घेऊया आपण। तर मसाला चांगला भाजायला लागला बघा। मसाला भाजत आला की याचा वास यायला लागतो, त्यावेळेला आपण मसाला काढून घ्यायचा। आता याच्यामध्ये घालूया सुकं खोबरं। तर सुकं खोबरं चांगलं सोनेरी होईपर्यंत आपण भाजून घेऊया। तर चांगलं भाजून घेतलं सुकं खोबरं, तर काढून घेतलं। तर आता घालूया याच्यामध्ये कांदा। तर कांदा भाजण्यासाठी तेल घालूया। तेल घातल्यामुळे कांदा चांगला भाजला जातो। तर चांगला सोनेरी होईपर्यंत कांदा पण इथे भाजून घेतला। आता काढून घेऊया। याच्यानंतर घालूया टोमॅटो। टोमॅटो बरोबरच याच्यामध्ये घालणार आहे लसूण आणि आलं। आता हे आपण चांगलं परतून घेऊया। टोमॅटो चांगला शिजला पाहिजे। आता टोमॅटो चांगला शिजला आहे। आता आपण हे काढून घेऊया। तर आता याच्यामध्ये घालण्यासाठी ओलं खोबरं बारीक तुकडे करून घेतले। तुम्हाला भाजून पाहिजे असेल तर भाजून घाला, नाही घातलं तरी चालेल। तर इथे सगळा मसाला भाजून घेतला। आता याला थंड करून मिक्सरला बारीक वाटून घेऊया। तर मसाला इथे बारीक वाटून घेतला। मसाला आपला इथे तयार झाला। त्याच्यानंतर जवळजवळ तासभर इथे मटण शिजवून घेतलं। आता याच्यातलं काढून बघूया आपण मटण शिजलं आहे का। तर एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलं। तर हाडाचं मटण सुटायला लागलं की आपण समजायचं मटण परफेक्ट आपलं तयार झालं शिजून। तर मटण याच्यामधलं काढून घेतलं। तर आता आपण फोडणी देऊया सुक्का बनवण्यासाठी। तर एका भांड्यामध्ये तेल घातलं, अर्धी वाटी होईल एवढं। त्याच्यामध्ये घातला बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा। आता याच्यामध्ये घालूया आपण मसाले। तर 3 चमचे घरचा कांदा लसूण मसाला घातला। त्याच्यानंतर थोडासा कलर येण्यासाठी रेड चिली पावडर घातली 2 चमचे, अर्धा चमचा हळद। आता हा मसाला आपण तेलामध्ये परतून घेऊया। आता याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेला ओला मसाला घालूया। तर 3 मोठ्या पळ्या याच्यामध्ये ओला मसाला घातला। आता
याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं. आपण मसाल्याला जेवढं पाहिजे तेवढं याच्यात मीठ घालून घेतलं, कारण मिठामध्ये ऑलरेडी मटण शिजवून घेतलंय. आता इथे बघा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे मटण शिजवून घेतलेलं. तर मटण आता मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. आता तुम्हाला जर मटणमध्ये ग्रेव्ही कमी वाटत असेल तर तुम्ही थोडं आपण जो रस्सा बनवतो तांबडा रस्सा त्याच्यातला थोडासा रस्सा याच्यामध्ये घालून ॲडजस्ट केला तरी चालेल, पण पाणी ह्याच्यामध्ये थंड टाकायचं नाही. आता चांगलं मटणाला शिजवून घेतलं ग्रेव्हीमध्ये. त्याच्यानंतर वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. इथे आपलं तयार झालं कोल्हापुरी सुक्का मटण. तर माझ्या आजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.